हा प्रश्न थर्मोडायनामिक्स चॅप्टरवर सीईटी 2023 ला विचारलाय. A gas is compressed at a constant pressure of 50 Newton per meter square from a volume of 10 meter cube to a volume of 4 meter cube. Energy of 100 joule is then added to the gas by heating. Its internal energy is option A increased by 400 joule, B increased by 200 joule, C increased by 100 joule and D decreased by 200 joule. आता आपल्याला व्हॉल्यूम ह्या गॅसचा व्हॉल्यूम 10 मीटर क्यूबचा 4 मीटर क्यूब झालाय, म्हणजे कंप्रेस्ड झालेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा गॅस कंप्रेस्ड होतो टेम्परेचर वाढतं, इंटरनल एनर्जी वाढते, म्हणजे डी ऑप्शन जो डिक्रीज्ड वाला आहे तो जागेवर कॅन्सल झाला. आता ABC 3 ऑप्शन मधून आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. प्रेशर, ह्या गॅसचं प्रेशर एवढं दिलेलं आहे, याला हीट सप्लाय 100 जूल दिलेली आहे आणि इंटरनल एनर्जी काढायची आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? Q बरोबर डेल्टा U प्लस W. आता वर्क डन काढायला फॉर्म्युला वापरायचा P डेल्टा V. मग डेल्टा U प्लस P डेल्टा V. या Q ची किंमत 100 टाकायची, डेल्टा U शोधायची आहे. प्रेशर 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे आणि फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम 4 मायनस 10 म्हणजे हे झालं -6. -6 इंटू 50 म्हणजे हे झालं -300. डेल्टा U काढायची आहे, हे -300 इकडे आल्यावर +300 झाले आणि चेंज इन इंटरनल एनर्जी 400 जूल मिळाली, म्हणजे ती इन्क्रीज्ड बाय 400 जूल, ही जो करेक्ट ऑप्शन ए आहे. समजलं कसं सोडवलं ते? जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.